अनेक वेळा मी सांगितलं आहे की त्यांचे प्रश्न सोडून आता आम्हाला प्रश्न विचारत जा, कारण त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांच्या उत्तरामध्ये काही तथ्य नसतं. हे महाराष्ट्रानं दाखवून दिलं आहे, मुंबईनं पण दाखवून दिलं आहे. म्हणजे त्यांचे प्रश्न त्यांनी टाकायचे आणि आम्ही उत्तरं द्यायची. तेवढा काही वेळ आम्हाला शिल्लक राहिलेला नाही. आम्ही विधायक गोष्टीवर बोलू, विकास कामावर बोलू, त्यांना तसंच बोलत राहू दे आणि अजून 25 वर्ष तसंच बोलत राहू दे विरोधक म्हणून. आम्हाला काही अडचण नाही. दौडकर साहेब असं म्हणाले की मुंबईतला गड अजून आमचा कायम आहे. दोन व्यापाऱ्यांच्या मध्ये समोर झोपणार नाही, हा गिरे तो बी टांग उपर अशा पद्धतीचा प्रकार आहे. म्हणजे आपण हरायचं आणि परत आपण जिंकलो म्हणून सांगायचं, हे कुठच्या नीतीत बसतं. त्यांचा सपशेल पराभव झालेला आहे आणि मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की मनसेच्या पाठीमध्ये UBT 100% खंजीर खुपसणार, तो त्यांनी खुपसलेला आहे. त्यांच्या 6 जागा फक्त निवडून आल्या आहेत आणि त्याचा परिणाम कल्याण डोंबिवलीला काय होतोय त्यांनी बघितलेला आहे. ही फक्त सुरुवात आहे. माणसांचे लिलाव होत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीवरनं या ठिकाणी राज ठाकरेंनी वक्तव्य केलेलं पाहायला मिळतं. माणसांचे पण लिलाव होईल लागले. तर ठीक आहे, राजसाहेबांनी कुठच्या संदर्भामध्ये बोलले याची माहिती घेऊ ना आम्ही. साहेब, चंद्रपूरमधील नगरसेवकांना 1-1 कोटीची ऑफर दिली जाते असं वडेट्टीवार म्हणतात. आरोप केला जातो. राजकारणामध्ये सनसनाट्या बातम्या आणि ब्रेकिंग जर द्यायच्या असतील तर असे काहीतरी असंबंध विषय काढायचे आणि त्याच्यावर बोलायचं, म्हणजे आपण देखील ब्रेकिंग देता हे काही लोकांना समजायला लागलेलं. जशी सकाळची पत्रकार परिषद तसं विजय वडेट्टीवारांचं झालेलं आहे. काहीतरी सनसनाटी, हां, पण ते कोण देतं हे बघून घ्या. त्यांच्यामध्ये एक जोरदार वाद झालेला आहे काँग्रेस पक्षामध्ये. त्यांचे 2 गट पडलेले आहेत, तर दुसऱ्या गटाचे लोक कदाचित देत असतील. सर, सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत 2 शिवसेना एकत्र आलेल्या पाहायला मिळतात. नेमका हा काय प्रकार आहे? हे 2 शिवसेना एकत्र आल्यात काय याची कल्पना मला अजिबात नाही. त्याची आम्ही माहिती घेऊ आणि असं मला असं वाटतं की होणं शक्य नाही. सर, गावाकडून तुम्ही नुकतेच आलेले आहात. रत्नागिरीसाठी रत्नागिरीसाठी ऑलरेडी मागच्या MOUमध्ये 30,000 आणि 10,000 असे 40,000 कोटीचे MOU आम्ही केले. त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. कोकणासाठी 3,96,000 कोटीची तरतूद आम्ही डावसवरनं इथं आणली. आता ती कुठच्या जिल्ह्यामध्ये करायची हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील. दोन्ही काँग्रेस नव्यानंतर या दोन्ही काँग्रेस जे आहेत त्या महाविकास आघाडीमध्ये येतील असं राष्ट्रवादी राष्ट्रवादी. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकामेकामध्ये विलीन करणं हा विषय माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि अजितदादांचा आहे. तर त्यांच्या पार्टीमध्ये आपण जाऊन कशाला नाफ खुपसायला पाहिजे. ज्यावेळी ते एकत्र येतील त्यावेळी ज्यावेळी महायुतीमध्ये येतील त्यावेळी आपण चर्चा करू ना याच्यावर. तुम्ही मुख्यमंत्री साहेब लावोसला गेलात, पण इकडे काँग्रेसवाल्यांनी आंदोलन केलं. तुमचं त्याला उत्तर कधी मिळालं? मुख्यमंत्री कशाबद्दल आंदोलन केलं? असं काही घडलेलं नाही किंवा एवढे करार झालेले नाही. जी काँग्रेस 90 निवडणुका हरली त्यांच्यावर बोलून मला त्यांना मोठं करायचं नाही. मी त्यांच्याबद्दल एकच सांगतो, त्यांना फार असा कळवळा महाराष्ट्राचा देशाचा येतो. ज्यावेळी पक्षाचा उपराष्ट्रपतीचा उमेदवार इथं निवडणूक लढत असतो त्यावेळी त्यांची राहुल गांधी परदेशामध्ये असतात. त्याच्यामुळे त्यांची पार्टी काय आहे हे भारतातल्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे. आता कुठं शिल्लक आहेत ते देखील ते निवडणुकीमध्ये संपणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं मला वाटत नाही. मुंबई महानगरपालिकेची नोंदणी अजून शिवसेना आणि भाजपची झाली. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी मुंबईमध्ये येतील. त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींमध्ये चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या महानगरपालिकांचा एक राजकीय आराखडा जो आहे तो ठरेल आणि त्याच्यानंतर घोषणा होतील. आगामी आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा अवघे काही दिवस आले, तर प्रचाराची रणधुमाळी आणि आपल्या महायुतीच्या सीट असं कसं नियोजन आहे? सिंधुदुर्ग जिल्हा परिषद असू दे, रत्नागिरी जिल्हा परिषद असू दे, रायगड जिल्हा परिषद असू दे, आमचा महायुतीचाच भगवा फडकणार. अनेक ठिकाणी आपण बघतो की महायुतीमध्ये बीजेपी स्वतंत्र लढते. खेड असेल, देवरुखमध्ये पण सुद्धा ती परिस्थिती आहे. नाही, देवरुखमध्ये एका ठिकाणी ते लढत आहेत. मी आजच आलेलो आहे. त्याचे कशामुळे ते लढत आहेत काय याची माहिती घेईन. ठीक आहे, जिथं जे लढतील तिथं मैत्रीपूर्ण लढत करू. शिवसेनेत देखील काही ठिकाणी बंडखोरी झालेली पाहायला मिळते. कुठे? कोपरे असेल किंवा नाही, तुम्ही बघा, बंडखोरी जी केलेली आहे ते नव्यानं आलेल्या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे ते पक्षाशी किती प्रामाणिक होते हा प्रश्नचिन्हच आहे. पूर्वीपासून एकनाथ शिंदे साहेबांबरोबर असलेल्या कुठच्याही व्यक्तीनं जिल्ह्यामध्ये बंडखोरी केली नाही. कोकरे जिल्हा परिषद गटामध्ये देखील माझ्या माहितीवर किशोर घाग नावाचे कोणतरी आहेत, ते आमच्याकडे 2-3 महिन्यापूर्वी आले होते. त्यांनी बंडखोरी केली, कारण त्यांना पक्षच कळला नाही. आणि आता माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये काहीतरी एक बंडखोरी झालेली आहे. ती बंडखोरी म्हणत नाही मी, ते निवडणुकीनंतर कळेल काय व्हायचं ते. पण हे देखील काही दिवसापूर्वी पक्षामध्ये आले आणि त्यांना पक्षच न कळल्यामुळे त्या बंडखोऱ्या झालेल्या आहेत. जी आलेली लोकं होती ती 2-4-6 महिन्यापूर्वी आलेली होती, ज्यांना पक्ष कळलेला नाही. शौचालय घोटाळा केल्यामुळे उपनगराध्यक्षांनी
त्यांच्या अंगावर अभियंता धावून मी ती माहिती घेतलेली आहे. उपनगराध्यक्षांच्या अंगावर धावून गेले, शिवीगाळ झाली असं मी वर्तमानपत्रातनं सोशल मीडियावर बघितलेलं आहे. मी फोनवर सीओनशी चर्चा केलेली आहे. मी माझ्या सगळ्या नगरसेवकांशी बोलेन, नक्की काय झाले त्याचा अभ्यास करेन आणि अधिकाऱ्यानं अशी जर मस्ती केली असेल तर त्याची बदली नाही, त्याला सस्पेंड करण्यापर्यंत कारवाई केली जाईल. परंतु दोन्ही बाजू मी ऐकून घेणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.